आता मुकाई चौकाच्या आजूबाजूला रेंटल जर बघितलं आपण, तुम्ही किती बघाल रेंटल किती सध्या 2 BHK ला? आता 2 BHK तर जवळपास 25,000 रेंट चालू आहे. बापरे. ज्या लोकांनी 2.5 ते 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी 45-50 लाखाला तिथं फ्लॅट घेतले होते, त्यांना आज 25-25 हजार रुपये रेंट येत आहे. म्हणजे 0.5 तर त्यांना मंथली रेंटचा बरोबर. जेवढा त्यांचा EMI तेवढा आता रेंट भेटतंय त्यांना. करेक्ट. आणि तेच होतं ना, जर इन्व्हेस्टर म्हणून जर तुम्ही विचार केला किंवा मी एका लोकेशनला जर 90 लाख रुपये 2 BHK टाकतोय आणि दुसऱ्या लोकेशनला 60 लाख रुपये टाकतोय, पण फ्युचरमध्ये 4 ते 5 वर्षांनी ज्यावेळेस पोझिशन असेल, ज्यावेळेस असेल, म्हणजे ज्यावेळेस हातात येईल आणि तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलाय, रेंटल देता किंवा सेल करता, तर त्यावेळेस तुम्हाला रिटर्न काय मिळणार आहे? बरोबर आहे. जे अंडर डेव्हलपमेंटचा जो ॲप्रिशिएशन असतं लोकेशनचं, ते वाढत फास्ट. आणि जे डेव्हलप लोकेशनचं आहे ना, त्याचं एवढं ॲप्रिशिएशन होत नाही. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, 90 लाख भरून जर तुम्ही 30,000 रुपये रेंट घेणार आहात आणि जर 60-65 लाखात जर तुम्हाला 25 ते 30 हजार रेंट भेटत असेल, तर इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने तो 60-65 वाला कधीही बेस्ट असतो. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी लोकेशन 2-3 किलोमीटर जर एवढ्या मोठ्या मेट्रो सिटीत आपण सरकलो तर एवढा काय फरक येत नाही पडत. बरोबर आहे. If you want to buy a flat in Pune, call on 7385777411 or 8180938413.